नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. अख्खा महाराष्ट्र ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होता तो क्षण काल महाराष्ट्राने बघितला आणि तो क्षण म्हणजे मनसे शिवसेना यांची युती. संजय राऊत यांनी परवा आपल्या ट्विट अकाउंटवरती पोस्ट करत एक फोटो शेअर केला व त्यामध्ये राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे एकत्र दिसले आणि त्यांनी त्या फोटोला फक्त एक कॅप्शन दिला की उद्या 12 वाजता. आणि त्यानंतर काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र युतीची घोषणा केली, पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवा ट्विस्ट आता बघायला मिळत आहे. तब्बल 18 वर्षानंतर राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आले. त्यानंतर त्यांनी काल पत्रकार परिषद घेतली व पत्रकार परिषदेमध्ये एवढंच सांगितलं की आमचा हा जो वाद आहे तो खूप छोटा आहे. महाराष्ट्र यापैकी किती पटीने मोठा आहे. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेसाठी त्या दोघांनी पण कंबर कसलेली असून 15 तारखेला जे काही मतदान होणार आहे त्यानंतर राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांना किती जागा मिळणार यावरती कोणत्याही गोष्ट त्यांच्यामध्ये कोणतीही चर्चा झाली नाही. ती गोष्ट राज ठाकरे बोलली की आम्ही ती तुमच्या समोर नंतर मांडू, मात्र आता सध्या आम्हाला एक होणं गरजेचं होतं. त्यामुळे ते आता एकत्र झालेले आहेत. वरळ येथील हॉटेलमध्ये ही पत्रकार परिषद पार पडली व येथेच आदित्य ठाकरे, रश्मिताई ठाकरे, उद्धव ठाकरे त्यानंतर सगळे ठाकरे परिवार उपस्थित होते. अतिशय उत्साहात ही युती पार पडली आणि त्यानंतर राज ठाकरे एवढंच बोलले की मुंबईचा महापौर फक्त आणि फक्त मराठीच होणार. आम्ही हिंदू जरी असले मात्र आम्ही हिंदी अजिबात नाहीत, असं देखील त्या या पत्रकार परिषदेत म्हटले. त्यामुळे आता मुंबईमध्ये भाजपाला याचा धक्का बसेल का किंवा शिंदे गटाला सुद्धा याचा धक्का बसेल का हे बघणं स्वाभाविक असेल. मात्र यावरती अजूनपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीत व एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी देखील कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीत. मात्र यावरती ठाकरे गटाचे सर्व नेत्यांनी एवढीच प्रतिक्रिया दिली की येणारा काळ, येणारा मुंबईचा महापौर हा आमचा एक तर शिवसेनेचाच मराठी माणूस असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माणचाच मराठी माणूस असेल, हे त्यांनी ठाम विश्वास व्यक्त केला. त्यामुळे या युतीचा फायदा हा शिवसेनेलाच होईल का मनसेला होईल हे बघणं सुद्धा स्वाभाविक असेल. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक देखील करा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा धन्यवाद.